नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या वैरागर सर या यूट्यूब चॅनलवरती। तुम्ही बघत असताल की सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आता महाराष्ट्रामध्ये चालू आहे, तोच म्हणजेच कोणता मराठा आरक्षणाबद्दल। आणि सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की मराठा आरक्षण 100% भेटणार आहे की भेटणार नाही, आणि हा लढा मनोज जरांगे पाटलांचा यशस्वी होणार की नाही, सगळ्यांकडेच याचं लक्ष वेधलं आहे। आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच मनोज जरांगे पाटलांचे जे विरोधक आहेत ते सगळ्यात जास्त मनोज जरांगे पाटलावर लक्ष देऊन आहेत। ते कशा प्रकारे लक्ष देऊन आहेत, कारण येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी त्यांचं नुकसान कशा प्रकारे होणार आहे आणि मराठा समाज या ठिकाणी एक खट्टा मतदान कशा प्रकारे कोणाला करणार आहे। आणि राज्यसत्तेतील व्यक्तींचं म्हणणं आहे की सगळ्यात मोठा लोकसभेची अडचण करणारा माणूस म्हणजेच मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात कशा प्रकारचे षड्यंत्र रचले जात आहेत, त्यांच्या विरोधात कशा प्रकारची कारवाई केली जाते आणि त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न कसा चालू आहे। कारण मनोज जरांगे पाटलांना असं म्हणतायत की मनोज जरांगे पाटील मराठा समाजांना भडकाऊ भाषण देत आहेत, मराठा समाजांना विनाकारण 10% दिलेल्या आरक्षणाच्या विरोधात बोलायला लावतात। अशा कुठल्याही प्रकारच्या अफवा मराठा समाज त्यांच्यावर लक्ष ठेवून नाही। कारण किती राज्यसत्तेतील व्यक्ती असो किंवा विरोधातील व्यक्ती असो, मनोज जरांगे पाटलांना जेवढं तुम्ही टार्गेट करताल तेवढा व्यक्ती हा मजबूत होणार आहे मराठा समाजासाठी। कारण या ठिकाणी जे काही 10% आरक्षण दिले त्याच्या विरोधात याचिका दाखल आहे आणि उच्च न्यायालयाने आदेश आणि निर्देश सुद्धा दिलेले आहेत। जे काही ते आरक्षण आहे त्याच्या निर्देश आणि आदेश उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत असतील, मग येणाऱ्या फ्युचरमध्ये जे काही पोलीस भरती असेल किंवा इतर भरती असेल त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची मराठा समाजाला अडचण येणार नाही याची 100% गॅरंटी कोणीही देत नाही। म्हणून मराठा समाजातील व्यक्तींना असं वाटतंय 100% आरक्षण टिकणारं मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे राहिलं तरच मिळू शकतं। दुसरी गोष्ट, निवडणुकीमध्ये बघितलं असेल लोकसभेची सर्वात मोठा काटा हा राज्यसत्तेतील व्यक्तीला किंवा विरोधातील व्यक्तीला वाटतंय, ते म्हणजेच मनोज जरांगे पाटील। त्यांच्या डोळ्यामध्ये खुपतंय, त्यांच्या डोळ्यामध्ये सळतंय। याचं कारण म्हणजेच काय, येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्रचारासाठी आणि प्रसारासाठी लोकांमध्ये नेमकं आपण जायचं कसं। कारण या ठिकाणी लोकांनी अडवणूक करण्याला सुरुवात केली की तुम्ही आमच्या गावामध्ये यायचं नाही, कुठल्याही प्रकारचा प्रचार करायचा नाही, कुठल्याही प्रकारचा प्रसार करायचा नाही। कारण जर मराठा समाजाला आरक्षण नाही तर आम्ही तुमच्यासाठी मतदान का करायचं। आणि दुसरीकडे दुसरी गोष्ट घडली आहे ती म्हणजेच कोणती, लोकसभेच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये हजाराच्या पटीत फॉर्म भरणार आहेत। त्याच्यामुळे सुद्धा राज्य सरकारला आणि इतर विरोधकांना सुद्धा वाटतं की ही सगळ्यात मोठी अडचण आहे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये अशा प्रकारचे मतदारसंघामध्ये फॉर्म गेले तर येणारी जी निवडणूक आहे ती ईव्हीएम मशीनवर होईल किंवा बॅलेट पेपरवर होईल, किंवा जर बघितलं बॅलेट पेपरवर जरी झाली तर त्याच्यासाठी खूप मोठी यादी तयार करावी लागेल। आणि याच्यासाठी मनोज जरांगे पाटलांना सगळ्यात मोठं टार्गेट केलं जाते आणि त्यांच्या विरोधात जास्त प्रमाणामध्ये षड्यंत्र रचण्याचं काम चालू आहे। आणि त्यांना कशा प्रकारे मराठा समाजा बांधवातून वेगळं करायचं आणि मराठा समाजापासून त्यांना काही एकदा वेगळं केलं तर आपल्या लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार करण्यासाठीचा मार्ग मोकळा होऊ शकतो आणि आपण मराठा समाजातील व्यक्तींना समजावून सांगू शकतो की 10% आरक्षण हे 100% टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण असणार आहे। कारण इथं बघितलं असेल प्रत्येक जण सभेमध्ये सांगते की 10% आरक्षण हे 100% टिकणारं आहे, पण त्याची गॅरंटी कोणी घेत नाही की 100% ते कधीच 10% आरक्षण न्यायालय बरखास्त करू शकत नाही। कारण या ठिकाणी अगोदर 2 वेळेस आपल्या सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा बघितलं असेल 10% आरक्षणच्या अगोदर 16% आरक्षण दिलं होतं, ते रद्द केलेलं आहे। कुठल्याही प्रकारची अडचण आली होती ती अडचण तुम्ही सॉल्व्ह केली का नाही, पण आता सध्या जे तुम्ही 10% आरक्षण दिलं आहे ते उच्च न्यायालयामध्ये तर याचिका दाखलच आहे, पण याच्या विरोधात बघितलं असेल कुठल्याही प्रकारचे ठोस पुरावे अजूनही आपण दिले नाहीत। पण ओबीसी प्रवर्गामध्ये सामील करून घेण्यासाठी शिंदे समिती जी ती नेमली होती, 57 लाख कुणबी नोंदी सापडल्या होत्या आणि कुणबी नोंदीच्या आधारित त्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी मध्ये सामील करून घेणार होते। आणि दुसरी गोष्ट, तुम्ही वाशी या ठिकाणी जे अध्यादेश काढला होता कोणता, सगळे सोयऱ्याबद्दलचा, आणि त्या सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश कोणासाठी होता, तो याच्यासाठी होता ज्यांच्याकडे कुणबी नोंदी नाहीयेत आणि कुणबी नोंदी नसणाऱ्या व्यक्तींना ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्या सगळे सोयऱ्यामध्ये बसत असतील तर त्यांना सुद्धा कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गामध्ये सामील करून घेणार होते। मग नेमका प्रश्न अडला कुठं, आणि ते प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी सुद्धा तुम्ही राज्य मागासवर्गीय आयोगाला सर्वे करायला सांगितलं। राज्य मागासवर्गीय आयोगाने सर्वे करून मराठा समाज हा आर्थिक मागास ठरवला। मग मराठा समाज आर्थिक मागास ठरवला का ठरवला, तुम्ही सर्वे केलाय। या ठिकाणी जी अडचण होती तुम्ही खरी सत्य परिस्थिती बाहेर आणली की मराठा समाज हा खरंच आर्थिक मागास आहे। मग आर्थिक मागास एखादा समाज असेल तर ओबीसी प्रवर्गात सामील करून घेण्यासाठी सर्वात मोठी ती अट होती आणि ती अट तर आपल्याला सगळ्यांना समजली। आर्थिक मागास ठरवलं, मग कुठं प्रश्न पडतोय त्यांना सामील करून घेण्यासाठी, कुठं अडचण येते त्यांना सामील करून घेण्यासाठी। आणि या ठिकाणी मराठा समाज त्यांच्यामध्ये समाविष्ट करण्यासाठी जर
आपला विरोध असेल तर त्याच्यासाठी तुम्ही ओबीसी प्रवर्गाची मर्यादा सुद्धा वाढवली असती, पण ती केली नाही आणि मराठा समाजातील व्यक्तीमध्ये द्वेष निर्माण करण्याचं काम चालू आहे. कारण मराठा समाज असेल किंवा ओबीसी प्रवर्गातील इतर व्यक्ती असतील यांच्यामध्ये वादविवाद निर्माण करण्याचं काम नेमकं कोण करते हे जनतेला कळणं गरजेचं आहे. कारण या ठिकाणी जे सर्वात पहिले अध्यादेश काढला तो मनोज जरांगे पाटलांनी काढला नाही, या ठिकाणी तुम्हीच काढलेला अध्यादेश आहे, तुम्हीच काढलेली अधिसूचना आहे. त्याच्या अंतर्गतच मराठा समाजातील व्यक्ती आरक्षण मागतायत. कारण त्या ठिकाणी तुम्ही जे सरसगट शब्द लावला होता त्या सरसगट शब्दाला काढलं आणि सगेसोयराचा शब्द लावला. मग सगेसोयराच्या शब्दाला सुद्धा आपण अंमलबजावणी करण्यासाठी मागे का येतोय, ही सगळ्यात मोठी अडचण आपल्याला काय आहे हे सुद्धा लोकांना समोर आणलं पाहिजे. कारण या ठिकाणी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी जर अडचण तुम्हाला मनोज जरांगे पाटील वाटत असतील तर याचा मेन महत्वाचा जे पॉइंट आहे ते लक्षात घेणं गरजेचं आहे. मनोज जरांगे पाटील जे लढतायत ते मराठा समाजातील गोरगरीब लेकरांसाठी लढतायत आणि तुम्ही बघितलं असेल त्यांच्या स्वागतासाठी खूप जनता त्यांच्या रस्त्यावर उतरलेली आहे. कायदा व सुव्यवस्था हातात न घेता शांततेच्या मार्गाने मनोज जरांगे पाटील सांगतील तीच त्यांची पूर्व दिशा असेल. म्हणून लोकसभेची अडचण सर्व विरोधकांना असतील किंवा सत्तेतील व्यक्तींना वाटते की मनोज जरांगे पाटील येणाऱ्या लोकसभेसाठी अडचण ठरू शकतात. मग अडचण ठरू शकतात तर ती अडचण नेमकी कोणती आहे, ती सगेसोयऱ्याबद्दलची. आणि सगेसोयऱ्याची एकदा का अडचण दूर झाली तर कुठल्याही प्रकारचं जास्त प्रमाणामध्ये राजकारणातील व्यक्तीला विरोध करणार नाहीत. आणि कोणत्याही सत्तेतील व्यक्ती असो किंवा विरोधातील व्यक्ती असो, मराठा समाज का विरोध करणार आहे? त्यांचा महत्वाचा प्रश्न आहे मराठा समाजाला आरक्षण भेटणं आणि ते सुद्धा कायमस्वरूपी टिकणार. आपण जर 10% आरक्षणाचा प्रचार आणि प्रसार करणार असाल तर मराठा समाजातील व्यक्तींना प्रत्येक गोष्टी माहिती झालेल्या आहेत, कायद्याच्याही बाजूने माहिती झाल्यात आणि संविधानाच्या बाजूने माहिती झाल्यात. कारण 50%च्या वरती जे आरक्षण आहे ते 100% टिकू शकत नाही हे त्यांना माहिती आहे. तुम्ही कितीही ओरडून सांगितलं तरी त्यांच्या लक्षात आलेलं आहे नेमकं आरक्षण कोणतं टिकू शकते, कोणतं आरक्षण टिकू शकत नाही. म्हणून तुम्ही बघितलं असेल प्रत्येक गाव पातळीवर प्रत्येक राजकीय नेत्यांना पुढाऱ्यांना येण्यास बंदी का करतायत? तुम्ही आमच्यापाशी येत आहेत, तुमच्या मागण्या घेऊन येतात की आम्हाला तुम्ही निवडून द्या. कारण या ठिकाणी बघितलं असेल कॉल रेकॉर्डिंग असेल किंवा इतर कॉल सुद्धा सगळीकडे जात आहेत आणि ते कॉलवरी काय म्हणतात की या ठिकाणी आम्हाला मतदान करणार आहात का? म्हणजे मतदान करणार आहात का म्हणजे निवडून देणार आहात का? तुमच्या मागणीसाठी, तुम्हाला सत्तेमध्ये बसण्यासाठी, तुमच्या खासदारकीसाठी तुम्ही म्हणेल ते पर्याय निवडू शकतात. मग मराठा समाजातील व्यक्ती हा पर्याय का निवडू शकत नाहीत उमेदवारी फॉर्म भरण्याचा? या ठिकाणी काही जण जे काही विरोधक असतील किंवा सत्तेतील ते म्हणतायत की उमेदवारी फॉर्म भरणं चुकीचं आहे. म्हणजे तुमचाच वारसा चालवायचा का? तुमच्याच लोकांनी फॉर्म भरायचे का? मग इतर लोक मराठा समाजातील असतील किंवा इतर व्यक्ती असतील ते फॉर्म भरू शकत नाहीत का लोकसभेला? त्यांनाच का विरोध होतोय? म्हणजे ते लोकांना जागृत केलं मनोज जरांगे पाटलांनी, ही सगळ्यात मोठी चूक आहे का? लोकशाही देशामध्ये लोकांना जागृत ठेवणं हे महत्वाचं आहे आणि जागृत ठेवण्याचं काम हे मनोज जरांगे पाटलांनी केलंय. त्यांना माहिती आहे जी सत्य परिस्थिती आहे ती बाहेर आणली आणि ती बाहेर आणलेली जी परिस्थिती आहे ती लोकांना समजली आहे आणि लोकांना समजल्यामुळेच मराठा समाजातील व्यक्ती हे मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे आहेत. कुठंतरी आपण एक मायबाप राज्य सरकार असल्यामुळे लोकांच्या ज्या काही गरजा आहेत, लोकांच्या ज्या काही मागण्या आहेत त्यांच्याकडे लक्ष वेधून आपण ते पूर्ण करण्यासाठी तत्पर राहावं लागतं आणि ते राहावंच लागतं. कारण लोकांनी आपल्याला सत्तेवर बसवले आहे त्याच कारणासाठी. दुसरीकडे बघितलं असेल ज्यावेळेस आंतरवाली सराटीमध्ये लाठीचार्ज झाला त्यावेळेस आपण कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप केला नाही. त्यावेळेस सुद्धा कुठेतरी माई बहिणी असतील त्यांच्यावर लाठीचार्ज झाला, त्यांनाही डोके फुटले, त्यांच्याही हातापायाला इजा पोहोचली, त्यावेळेस आपण कुठल्याही प्रकारचे शब्द वापरले नाही. पण या ठिकाणी ज्यावेळेस मनोज जरांगे पाटीलांनी आवाज उठवला त्यांच्या विरोधात आपण SIT चौकशी स्थापन केली. ठीक आहे, तुम्ही SIT स्थापन केली, पण त्याच्या विरोधातच मराठा समाजातील व्यक्तीने कोणता गनिमी कावा लढवला? लोकसभेच्या निवडणुकीत हजाराच्या पटीत फॉर्म भरण्याचा. म्हणजे येत्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुकीसाठी सुद्धा अडचण होऊ शकते. कदाचित लोकसभेची निवडणूक होईल का, पुढे ढकलीतील हे सुद्धा शाश्वती देता येत नाही. आणि जरी मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात जाऊन ही लोकसभेचं इलेक्शन झालं तर येत्या काळामध्ये सत्तेतील असो किंवा विरोधातील व्यक्ती असो या ठिकाणी सगळ्यांना धक्का पोहोचू शकतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे राज्य सरकारने कुठेही बेदखल न करता दखल घेण्यासाठी राज्य सरकारने पुढे यावं असं तरी वाटतंय. राज्य सरकारची सध्या हालचाल चालू आहे. जे काही सगेसोयऱ्याच्या अधिसूचने आणि अध्यादेशाबद्दल आहे कुठेतरी हालचालींना वेग आला पाहिजे, जेणेकरून लोकांमध्ये जे काही द्वेष निर्माण झालाय तो सुद्धा त्यांच्या मनातला निघाला पाहिजे. यापुढे जर राज्य सरकारने चांगली दखल घेतली तर मराठा समाज असल्या कुठल्याही प्रकारचा विरोध राज्य सरकारतील व्यक्ती असो किंवा विरोधातील व्यक्ती असो यांना करणार नाही. ठीक आहे, तर एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.